मुक्ताईनगर तालुका अवैध धंद्याच्या नावानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकानं मोठी कारवाई करत 10 ते 12 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय। पाहुयात प्रमुख शहरातील बातम्या। वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी राजीनामा दिला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानुसार राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाणे यांच्याकडून रूट मार्च काढण्यात आला। देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीतील अतिसंवेदनशील भागात रूट मार्च शांततेत पार पडलाय। प्रभाग क्रमांक 16 मधील एमबी कॅम्प, विकासनगर, किवळे आणि मामोर्डी परिसरात पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत पथसंचलन केलं। नाशिक जिल्ह्यात नंदनी नदीवर पूल बांधण्यासाठी 30 ते 35 झाडांची वृक्षतोड करण्यात आली। 15 जानेवारीपर्यंत एकही झाड तोडू नका अशी स्पष्ट निर्देश हरित लवादाकडून नाशिक महानगरपालिकेला देण्यात आले होते, परंतु त्याचं उल्लंघन करत 30 ते 35 झाडांची कत्तल केल्याचा आरोप आहे। काही स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींनी हस्तक्षेप केल्यानंतर 2 दिवसासाठी वृक्षतोड थांबवण्यात आली आहे। भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा ठाकरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गोल्ड मेडलिस्ट ठरल्या। यंदाच्या मनपा निवडणुकीत वर्षा ठाकरे यांचं तिकीट कापण्यात आलं, मात्र विद्यापीठाच्या परीक्षेत वर्षा ठाकरे अव्वल ठरल्या। दीक्षांत समारोहात वर्षा ठाकरेंना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आलं। नागपूर जिल्हा न्यायालयात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आले। एकूण मतदान आणि ईव्हीएम मधील मतांमध्ये 10 मतांचा फरक असल्यानं निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात येते, तर व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचाही आरोप केला जातोय। नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह 14 उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या। अब्दुल शकूर नागानी यांनी याचिका दाखल केली आहे। नाशिकच्या तापमानात पुन्हा एकदा घट झाली असून 9.1 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी तापमान 13.36 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं। त्यानंतर थंडी पुन्हा येणार नाही असा अंदाज होता, मात्र नाशिकचं कमाल तापमान पुन्हा एकदा घसरलं असून थंडी परत आल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी ते मस्जिद बंदर, स्टँडर्ड्स रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकात लोकल नसेल, त्यामुळे या भागातील प्रवाशांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या 186 तक्रारी राज्यभरातून दाखल झाल्या आहेत। आचारसंहितेच्या काळात 8.32 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आले। निवडणुकीशी संबंधित 38 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत।